ठीक आहे आपण एक काम करूया, आपले कंपनीचे जेवढे वेल विशर्स आहेत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करूया, त्यांच्याकडून मदत मागूया. नाही, कितीतरी लोकांना आपण पण मदत केली आहे ना. हा, कधी कधी आपल्या लोकांना मदत करण्याचा चान्स मिळतो आणि कधी आपल्याला मदत घ्यायची वेळ येते. सो इट्स ओके, वी कॅन जस्ट कॉन्टॅक्ट देम, राईट? करेक्ट. अखिल, आपल्या सगळ्या वेंडरची नावं सांग. हा आपले फडके ज्वेलर्स आहेत, परत जैन मिठावाले. अरे दादा, ते आपले त्यांचं नाव काय? अखिल, अखिल एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? आता काय झालं? मला सगळं कळलंय आणि तिला खूप टेन्शन आलंय. एवढंच ना? एवढंच ना म्हणजे? आय मीन आईंना सांग, डोंट वरी, आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. अरे तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे तुला कळत नाहीये अखिल. मम्मालाही ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, तुला माहिती आहे ना. आणि तिला ही सगळं ऐकून खूप टेन्शन आलंय अखिल. बाबांसारखं तिलाही काही झालं तर? हो अगं, मला खूप भीती वाटतेय. मला प्लीज घरी घेऊन चल तू आता, प्लीज. आत्ता नाही अखिल, आय थिंक तनया इज राईट. अशा वेळीच कोणालाही टेन्शन येईलच. आणि जर तिचं घरी राहून विशाखा मावशीला बरं वाटणार असेल तर तिला जायला हवं. चल ना अखिल, प्लीज. आता पण अरे हे सगळं आम्ही मॅनेज करू, डोंट वरी. हां, आणि तनया ऐक, विशाखा मावशीला प्लीज सांग की काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्ही अजून हार मानलेली नाही. हां, आणि वाटलंच तर मला फोन कर. हां, मी बोलीन त्यांच्याशी. हां, चल. ठीक आहे. निघा, निघा. आम्ही आहोत. दादा, ते आपलं लाखे संस्थाचं नाव नाही. लाखे? गावडे केटरर्स आणि आपले ते जैन बिल्डर्स, त्यांचे जैन. मोठे. ओके. आकाश, भास्कर, अखिल, अरे कुठे गेलेत रे सगळे? आई 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 काय ना? किती धाप लागलीये. हाय, मी पाणी आणते, बरू देते. आई, काय झालंय? अरे हे काय आहे? आपलं घर हे? हा? आई, शांत हो. अरे कशी शांत हो? बाबांपासून कसा बसा वाचवलाय मी पेपर. हे बघ, अशी घडी शांत बस प्लीज माझा ऐक. या अशा बातम्यांना महत्व द्यायचंच कशाला? काय बोलतोयस, कळतंय तुला? मला नीट कळतंय. हं? जेव्हा काही चांगलं लिहून येतो तेव्हा आपण त्या गोष्टी डोक्यात जाऊ देतो. नाही, मग या अशा गोष्टींना इम्पॉर्टन्स का द्यायचं? अरे पण आपलं घर आहे. आई, मी अखिल आणि तनयाला निघताना हेच सांगितलं आणि तुला परत सांगतो. आम्ही एक मिनिट, ते दोघे जण कुठे गेले? हा, ते दोघं तनयाच्या घरी गेलेत. अगं, तसं नाहीये, विशाखा मावशीची तब्येत बरी नाही म्हणून गेले. आई ऐक ना. अगं तू प्लीज स्ट्रेस घेऊ नकोस. हां, उगाच परत तुला काही त्रास नको व्हायला. मी काय बोलते, सगळं ठीक होईल. आय अंडरस्टँड, ही परिस्थिती थोडी घाबरण्यासारखी आहे, पण मी काही ना काही सोल्युशन काढीन. हां, यू जस्ट ट्रस्ट मी. दादा माझं ऐक ना, मी बोलतो ना, सगळं ठीक होईल. हां, अरे वहिनी आपल्या कुटुंबावर काय पहिल्यांदा संकट येत आहे का? नाही ना. अरे माझं ऐका ना. अरे आपण सगळे एक असू ना, तर कशाशी लढू आपण? अरे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही प्लीज. आई. आणि बाबांचं काय? ते लढाईच्या परिस्थितीत आहेत असं वाटतंय तुला? आई, त्यांना काही करणार नाही, आय प्रॉमिस. त्यांना काही करणार नाही. त्याआधीच मी सगळं सॉल्व्ह करून टाकेन. हां, ट्रस्ट मी प्लीज. एक्सक्यूज मी. येस. मी बँकेकडून आलोय. आकाश ठाकूर. हो, मी बोला. हे तुमच्यासाठी आहे. काय ते? काय रे ते? भाऊजी, काय आहे त्यात? काय
त्या पेपर मध्ये? अहो भाऊजी बोला ना. बँकेची नोटीस आहे. एका आठवड्याची मुदत दिली. एका आठवड्यात सगळे पैसे भरायचे आणि नाही भरले तर? एक मिनिट असं कसं करू शकतात ते? आकाश, तू नीट वाच काय लिहिलंय ते. हे आकाश ठाकूर यांना कळवण्यात येते की उद्या बँकेतून काही अधिकारी आपल्या घरी येतील आणि आपल्या मालमत्तेची चाचपणी करतील. दरम्यान आपणास विनंती आहे की शहर सोडून जाऊ नये आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी घर उघडे करावे. बस झालं, मला नाही ऐकवत आहे. बस पुरे. शहर सोडून जाऊ नये म्हणजे? यांना काय वाटतं आपण काय पळून जाणार आहोत? चाचपणी करणार आहेत म्हणजे काय करणार आहेत ते? ही भांडी खुंडी, हे फर्निचर, कपडे लत्ते, सोनं नाणं सगळं घेऊन जाणार. हा, आणि देव सुद्धा घेऊन जाणार. अगं आई, उद्या येऊन ते सामानांची यादी बनवणार आणि पुढच्या आठवड्यात पैसे नाही दिले तर काय? अरे फक्त घर गहाण ठेवलं होतं ना रे. बाकीच्या वस्तूंशी काय संबंध आहे त्यांचा? असं कसं करू शकतात ते? एवढी वर्ष देवधर्म केलाय, दान धर्म केलाय, लाखोनी देणग्या दिल्या शाळांना, संस्थांना, आणि मग असं कसं करू शकतात ते? आपल्याला काय अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर काढणार आहेत का? नाही. आणि बाबांचं काय? हा, त्याला खोटं सांगून बसलोय आपण. आई प्लीज रडू नकोस ना तू. अहो ऐका ना, मुलांचं काय? मुलांच्या मनावर काय परिणाम होईल हो? नाही, मला हे सहन नाही होणार. मला हे सहन नाही होणार. आई अगं काही संपलेलं नाहीये. हा, ते बँकेची माणसं उद्या फक्त चाचपणी करणार आहेत. अजून एक आठवडा आहे आपल्याकडे घर सांभाळायला. मी आहे ना, मी बोलतो ना. अगं सगळं सॉरी, विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आकाश, बस झाला आता. असं कसं बोलू शकतोस तू? हे कर्ज घेताना तुझ्यावर विश्वास ठेवला होताच ना आम्ही, आणि काय झालं आता? हा, आई सहन नाही होते. आई काय होतं तुम्हाला? मला नाही सहन होते. आई तुझ्या अंदर तू आज जाऊन पड. चल. बेबी, तुम्ही इथे ते आज म्हणजे ते बोला ना बेबी. नाही म्हणजे आज पगाराची तारीख आहे आणि अकाउंट फ्रीज. बरोबर. सॉरी, मी कसं विसरलो. नाही म्हणजे तशी सगळ्यांना कल्पना आहे काय चाललंय ते, त्यामुळे कोणी फोर्स नाही करत आहे. पण नाही, पण पगार तर द्यायलाच हवं ना. ते आकाश सर, माझ्याकडे ना 1.5 लाखाची सेव्हिंग्स आहे. ती मी तुम्हाला ट्रान्सफर करतो, म्हणजे मग सगळ्यांचे पगार देता येतील. चालेल ना? बेबी, तुमचा स्वतःचा पगार झाला नाही आणि
तुम्ही मला पैसे देत ते पण तुमच्या सेव्हिंग्स मधून. मला एकट्याला कशाला लागतात एवढे पैसे आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये नाही पण मला प्रॉब्लेम आहे ते नाही. हे बघ गरज लागली ना तर मी सगळ्यांना घेऊन तुमच्या घरी येईन, पण ती वेळ आली तर. अजून ती वेळ आली नाहीये. तुम्ही थांबा इथे, मी आलोच. हा आलोच. बेबी ये काही पैसे आहेत. कदाचित पूर्ण नाही पडणार पण अर्धा पगार होऊन जाईल. आणि प्लीज तुम्ही पण घ्या ना. मी पैसे घेऊ सर, हवं तर आहे ना 2 फटके मारा मला, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये मी पगार कसा काय घेईन? बेबी तुम्ही असं काय बोलताय? अहो, मी परका आहे का सर? तुम्हीच म्हणतात ना की मी पण या कुटुंबाचा एक सदस्य आहे. आज जी वेळ तुमच्यावर आहे तीच माझ्यावर आहे. त्यामुळे आता काही नाही, आता ठरलं यातले काही पैसे मी घेतो, याच्यामध्ये सगळ्यांचे पगार होऊन जातील. हा, आणि हे हे तुम्ही ठेवा बेबी हे तुम्ही ठेवा ठेवा, आता गरज आहे त्याची. एक सांगू आकाश सर, साहेबांनंतर तुम्ही कंपनी सांभाळली, मोठी केली, त्यामुळे आत्ता ही जी घडी विस्कटली आहे ना ती तुम्ही पुन्हा नीट बसवाली. त्याचा विश्वास आहे मला तुमच्यावर. हा, आणि लागलं तर बेबी आहे ना, डायरेक्ट घरी यायचं. अहो, हे घर पण तुमचंच आहे. ठेवा तुम्हाला. मी करतो सगळ्यांचे पगार, येतो ना. आणि साहेबांना विचारलं म्हणून सांगा, येतो ना. हा अखिल बोला. काय झालं? अरे हे विशाखा मावशी कशा आहेत? मावशी ठीक आहे दादा. काय झालं? तनया म्हणते हे सॉल्व्ह होईपर्यंत इथेच राहायचं. नाही बरं, ठीक आहे, तिला राहू दे. तू ये इथे. नाही नाही नाही, ऍक्च्युली तसं नाही. आम्ही दोघांनीही इथेच राहायचं असं म्हण. गॉट इट. नाही ठीक आहे, मी करतो इथे मॅनेज. कशा सगळं संपत झालंय. मी हरतो. हो, जेवण घेताय ना? तू जेवून घे, मी नंतर खाऊन घे. तुम्हाला कळलं का? काय? अखिल परत येत नाहीये. रात्री तिकडेच राहायचं म्हणतोय. येईल तो उद्या. मला नाही वाटत आहे. अजून कोण कोण हे घर सोडून निघून जात आहे काय माहित. मग अशी आप्पांशी बोलणं झालं, म्हणजे आप्पांचाच फोन आला का, मी नव्हता केला. घरी बोलवतोय. तू ये जाऊन.
कुठे येऊ? परत येईल तेव्हा या घराला कुलूप लागलेलं असेल. आप्पांनी आपल्या तिघांना बोलवलंय, तुम्ही, मी आणि आदिती. तुला कळतं तू काय बोलतेस ते? अखिल निघून गेला म्हणून आपण निघून जायचं, आणि अशा वेळी आकाशला अशा परिस्थितीत सोडून अवनी पोट बुडू लागले ना की उंदीर पळतात असे. काय चुकीचं बोलले मी? सांगा ना, काय चुकीचं बोलले? अहो, इथे राहून तरी आता काय उपयोग आहे? आपण फक्त दोघे असतो तर ठीक होतं हो, पण आपल्याला एक मुलगी आहे, हा विचार केला तुम्ही? आदितीचा विचार नाही आला ना तुम्हाला? चिनू, मनू, बनी लहान आहेत, त्यांना काही कळत नाहीये यातलं काय होतंय, काय घडतंय. पण आदिती मोठी आहे, दडदडी तिच्या डोळ्यात देखत ती बघतीये काय चाललंय ते. अहो, उद्या ती बँकेची माणसं येतील, तिचा लॅपटॉप, मोबाईल, त्याची किंमत करायला लागतील, काय वाटेल तिला? याचा विचार केला तुम्ही? नाही ना. आयुष्यभर विसरू नाही शकणार ती पोरगी, आयुष्यभर विसरू नाही शकणार. तू शांत हो आधी, शांत. आजपर्यंत कधीच हट्ट केला नाही मी तुमच्याकडे, पण प्लीज प्लीज आज ऐका माझं, प्लीज. मला पटतंय तुझं. आपण जाऊ उद्या अप्पांकडे. नाही नाही डॉक्टर, काही इंजेक्शन वगैरे टोचायचं नाही मला. हा सोडा. सर प्लीज, तुमच्या चांगल्यासाठी चाललंय ना हे सगळं. अरे पण कुणी दिली तुम्हाला परवानगी? हा माझ्या घरचे कुठे आहेत सगळे? बाहेर आहेत का? अरे आकाश, बाबा भास्कर. एक मिनिट. नाही अजिबात नाही, तुम्ही अजिबात काही बोलू नका. ते इंजेक्शन माझ्यापासून लांब ठेवा. सोयी दिसली की मला भीती वाटते. लांब ठेवा बघू. माझ्या घरचे कुठे आहेत सगळे? बाहेर आहे का कुणी? वसुंधरा अगं चला, कुणीतरी आहे माझ्यासाठी. अगं बघ ना यांचं काय चाललंय. काय झालं बाबा? बरं झालं मॅडम तुम्ही आलात. तुम्ही यांच्याशी जरा बोला, यांना मॉरल सपोर्टची गरज आहे. तुम्ही गप्पा बसा, अजिबात बोलू नका. अगं कुणालाही न विचारता हे सर्जरी करतात म्हणजे काय? बाकीचे कुठे आहेत सगळे? जयश्री कुठे आहे? भास्कर, आकाश, मला सगळे टाकून गेले कसे? बाबा असं काय बोलता? असं कसं तुम्हाला टाकून जाऊ? आहेत कुठे सगळे? खरं सांग वसुंधरा, घरी काय चाललंय? बाबा इकडेच होते सगळे. गेले 2 दिवस इथेच आहेत ना, आत्ताच गेलेत. बाबा असं काय करताय? घरात मुलं आहेत, त्यांच्याकडे नको का बघायला? आकाश येणारच आहेत संध्याकाळी. नाही तर मी त्यांच्याशिवाय काही करणार नाही. बाबा अगदी छोटीशी सर्जरी माहितीये तुम्हाला. जेव्हा इथे आणलं ना, आज ठरली होती. बाबा तुमच्या चांगल्यासाठी चाललंय की नाही सगळं? तुम्हाला पुढे जाऊन त्रास नको व्हायला म्हणून चाललंय की नाही? मला भीती वाटते की मी घाबरलोय. आणि असं कोणी नसताना मी कोणी नाही, ती आहे तुमची सून आहे ना इथे. कशाला काळजी करताय? बाबा तुमची सर्जरी होईपर्यंत इथून कुठे नाही जाणार, आणि सर्जरी झाल्यानंतर पण मी तुम्हाला इथेच दिसेल. बघा, प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. चला बघू आता, शांतपणे त्यांना त्यांचं काम करू दे.